हाय फ्रेंड्स, आम्ही आता निघालोय कोकणामध्ये. पहाटेपासून 200 ते 300 किलोमीटरचा प्रवास करून आम्हाला खूप भूक लागली होती. म्हणून कारभाऱ्यांना नाश्त्याची डिमांड केली. मग काय, कारभाऱ्यांनी कोणताही विचार न करता गाडी बाजूला घेतली आणि पटकन कांदा मिरची चिरायला सुरुवात केली. ते पाहून आमच्या बंधुराजला दया आली. त्यानं पण पटकन गॅस पेटवून कढई ठेवली. पावासारख्या भिजलेल्या पोह्यांना बंधुराजनं कढईत दिलं ढकलून. उलटण्याचा मार देत पोह्यांना हळद मीठ टाकून प्लेटची वाट दाखवली. मग काय, एवढे चवदार पोहे पाहून कारभारी आणि बंधुराची कौतुक करायची वेळ आली. पोह्यांना पण पोटात जायची घाई झाली. मित्रांनो, गरमागरम पोह्याचा आस्वाद घेऊन आम्ही कोकणाच्या दिशेने निघालो. जसजसं समुद्र किनारा जवळ येईल तसं आम्हाला कोकणात पोचल्याची खात्री वाटायला लागली. मित्रांनो, आम्ही ऐकून असलेला आरेवारे बीच त्या किनाऱ्यावर येऊन आम्ही पोचलो. वाऱ्याचा वेग आणि पाण्याच्या लाटांनी आम्हाला आतमध्ये ओढून घेतलं. बराच वेळ पाण्यामध्ये मजा मस्ती करून झाल्यावर थोडे फोटो आणि व्हिडिओ काढून घेतले. मित्रांनो, हा संपूर्ण ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. असेच ट्रॅव्हलिंगचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.